श्री गुरुचरित्राध्याय 42 श्री गणेशाय नमः। संकल्प करून यामनी जावे स्वर्ग द्वार भुवनी गंगा केशवा पूजोनी हरिश्चंद्र मंडपा स्वर्ग द्वारा से जाणा मणिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा तेथे जाऊन संकल्पावे विधिसी मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदादी पंचविघ्नेश्वरा नमन करी दंड पाणीसी पूजा आनंद भैरवासी मागुती यावे मणिकर्णिकेसी पूजोनिया ईश्वरासी सिद्धी विनायक पूजावा गंगा केशव पूजोनी ललिता देवीसी नमोनी राजसिद्धेश्वर अनाध्यानी दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजा करी पुढे शूलटंकेश्वरी मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेघ पूजी मग वंदी देवी ते पूजोनी सर्वेश्वरा ते नमोनी केदारेश्वर धराध्यानी हनुमंतेश्वर पूजावा मग पूजावा संगमेश्वरी लोकार्तांते अवधारी अर्क विनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्यावनी पुनर्दर्शन दे म्हणोनी प्रार्थावे तयासी विश्वकसेन ईश्वरासी कर्दमतीर्थी स्नानहर्षी कर्दमेश्वरासी पूजेसी तू जावे बाळका जावे कर्दमकुपासी पूजे गा सोमनाथासी मग विरूपाक्षलिंगासी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी कर जोडोनी भक्तीसी कर्दमेश्वर पूजावा पुनर्दर्शन दे आम्हासी दे म्हणावे भक्तीसी मग निघावे वेगेसी नागनाथाचे पूजे ते पुढे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरा प्रियसी वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी बाळका वीरभद्र पूजेसी जाऊनी द्वितीय दुर्गेसी अर्चावे विकटाक्ष देवीसी पूजा करी मनोभावे पूजी भैरव उन्मत्त विमळा अर्जुन प्रख्यात काळ कुटदेवा व्रत पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर गणप्रियासी पूजोनी विरूपाक्षाते नमोनी यक्षेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजी मग भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकासी रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करी भक्तीसी नरकार्णव तरावयासी पूजी भीमचंडीसी विनवावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणावे एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी संगमेश्वरा भैरवसी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कर्पदेश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी उदंड गणेश षोडशी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्रदयाचे पूजन करावे जावे तपोभूमीसी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्ची मग नाकुळेश्वर पूजन करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परियेसा पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करुणी मनोहर पशु पाणी विनायक याची पूजा करुणी पृथ्वीश्वरा ते नमोनी शरयू कुपी स्नान करुणी कपिलधारा स्नान करी वृषभ ध्वजा पूजोनी ज्वाला नृसिंहाचे वंदी चरणी वरुणा संगमी स्नान करुणी श्राद्धादी कर्मे करावी संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा परादेश्वरासी स्नान कपिला तीर्थासी त्रिलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने पूजी मंगळा गौरीसी गभस्तेश्वरा परियेसी वसिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा महेश्वराचे पूजेसी पुढे सिद्धी विनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेसी स्नान करावे विवेकेसी विश्वेश्वर मग स्मरणी हर्षी महादेवासी पूजावे पुनर्पी जावे मुक्ती मंडपासी नमन करावे विष्णुसी पूजावे तुवा दंड पाणीसी मग धुंडी राजा अर्चावा आनंद भैरवासी पूजोनी आदित्य शाते नमोनी पूजा करीगा एकोमनी मोदादी पंचविनायकासी पूजा करीगा विश्वेश्वरासी मोक्ष लक्ष्मी विलासासी नमुनी जावे सन्मुखेसी मंत्र म्हणावा येणे परिजय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादान महादेव कृताक्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मलिंग स्यास्य प्रदक्षिणात ऐसा मंत्र जपून पुढे करावे शिवध्यान मुक्ती मंडपादी करून 8 वंदावे आणि एक प्रकार सांगेन ऐक विचार नित्ययात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा सचैल शुची होनी चक्र पुष्करणी स्नान करुणी देव पितर तर्पोनी ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथोनी द्रुपदादित्येश्वर पूजोनी दंपत्येश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपाणी महेश्वरा ते पूजोनी मग निघावे तेथोनी दुंडी राजा अर्चीचे ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चन तारकेश्वर पूजोन पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका
दंडपाणी विनायका पूजा करी मनोहरा मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिदिवसी पूजावा आता शक्ती यात्रेसी सांगेन ऐका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयेसी 8 यात्रा कराव्यात गो प्रेक्ष तीर्थ देखा स्नान करोनी ऐका पूजा मुख्य भाळ नेत्रिका भक्तिभावे करोनिया ज्येष्ठा वापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नानदान करा वापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतुके शक्तींसी मग पूजिजे लक्ष्मीसी येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थीसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरी पुत्रासी विघ्न न करी तीर्थवासी याते मंगळ रविवारेसी यात्रा करी भैरवांसी षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार समाप्तीसी यात्रा करावी रवी देवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐसी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकरा आपुले नामी संगमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी तुके ब्रह्मचारी असी यात्रा सांगे तो तापसी आचरे येणे विधीसी तुझी वासना पुरेल तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मनी धरी गाणी धारू गुरु स्मरण करिता सेतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियसी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसे श्री गुरु स्मरण करिता ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तीसी प्रसन्न झाला व्यमुकेशी निज स्वरूपे सन्मुखेसी उभा राहिला शंकर प्रसन्न होनी शंकर म्हणे दिदला मागवर संतोषोनी त्वष्टकुमार विनविता झाला वृत्तांत जय जय मागितले श्री गुरु आणि त्याचे कन्याकुमारू सांगता झाला विस्तारू तया शंकराजवळी देखा संतोषोनी ईश्वर देता झाला अखिलवर म्हणे बाळा माझा कुमर सकळ विद्या कुशळ होसी मग निघाला तेथोनी केली आयती तत्क्षणी प्रसन्न होता शूलपाणी काय नो हे परियसा जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू घेऊन गेले वेग वक्तृ तया गुरु सन्मुखेसी सकळ वस्तू देऊनी लागत असे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरुमणी पुत्र कन्येसी वंदिले उल्हास झाला श्री गुरुसी अलिंगितसे महाहर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी तुष्टलो तुझे भक्ती ते ऐसा वर लाधोनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परिविस्तारुनी सांगे ईश्वर पार्वतीसी ईश्वर म्हणे गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एक भाव असे जासी सकळाविष्ट तो पावे भव म्हणी जे सागर उतरावया पैल पारू समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याच्या आधीन या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्रे बोलती गुरु विणे पार नाही संतोषोनी द्विजवरू करिता झाला नमस्कार ऐसी बुद्धी देणार गुरु तुझी स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारून ते वेळी तेथेची होतो आपण तुम्हा सहित स्वामी या पाहे आपले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृती अथवा सुषुप्ती न कळे माते स्वामी म्हणून विप्रतये वेळी वंदी श्री गुरुचरण कमळी विनवित असे करुणा बहाळी भाव भक्ती करून या जय जय परम पुरुषा परात्परा परमहंसा भक्तजन हृदय निवासा श्री नृसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतार तुची देवा जगद्गुरु आम्हा दिसतोसी नरू कृपानिधी स्वामी या मज दाविला परमार्थ लभ्य चारी पुरुषार्थ तुझे सत्य विश्वनाथ काशी पुर तुझ पाशी ऐसे परी श्री गुरुसी विनवी विप्रपरी येसी संतोषोनी महार्षी निरपदेती तयवे श्री गुरु म्हणती सायन देवासी दाखविली तुझ काशी पुढे वंश एकविसी यात्रा फळ तुम्हा असे तुझी आमचा निज भक्त दाविला तुझ दृष्टांत आम्हा पाशी सेवा करीत राहे भक्ता म्हणितले जरी राहसी आम्हापाशी नको वंदुम लेंछासी आणुनिया श्रीपुत्रासी भेटी करवी म्हणितले निरोप देऊनी द्विजासी श्री गुरु गेले मठासी सदानंद जयसी तैसी होतो गुरु भक्तजना आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज कलत्र पुत्रासहित द्विज आला श्री गुरु दर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियेसी आले शिष्य भेटीसी एको भावे करोनी येती शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी येवणी लागती चरणी सद्गदित कंठ झाले कर जोडून तयवे स्तोत्र करीती तेही सकाळी ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तुची होसी गंगा स्नाने पापनाशी तापहरतो शशी कल्पवृक्ष छायसी कल्पिले फळ पाविजे एकेकाचे एक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिनी फळ पाविजे येणे परी श्री गुरुसी स्तुती केली बहुवसी संतोषोनी महार्षी अश्वासिती तयवेळी सिद्ध म्हणे नामकरणी काय सांगू तया दिनी कैशी कृपा अंतकरणी तया श्री गुरु यतीच्या आपुले कलत्र पुत्रेसी जैसे लोभ परियेसा तैसे तुमचे पूर्वजासी प्रेम भावे पुसताती ग्रहवार्ता कुसरी क्षेम पुत्र कलत्री द्विज सांगे मनोहरी सविस्तारी परियेसा कलत्रेसी नमोन सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जण चरणावरी घातले ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी
कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माथा हात ठेविती श्री गुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्ण आयुष्य संतती याची बहुवस हाची भक्त आम्हासी असेल श्रियायुक्तेसी तू आता छासी सेवा वंदन न करावे जया दिवस छासी तू जाऊनी वंदिसी हानी असे जीवासी म्हणून सांगतात वेळी मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमासी स्नान करोनी त्वरितेसी यावे म्हणती तयवेळी ग्रामलोक तया दिवसी पूजा करीती अनंतासी येऊन या श्री गुरुसी पूजा करीती परियेसा पुत्र मित्र कलत्रेसी गेला गंगा संगमासी विधिपूर्वक श्रद्धासी पूजून आले मठात श्री गुरु म्हणती द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळवणी ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारू आमुचा अंत तुची गुरु व्रत सेवा तुमचे चरण तये वेळी श्री गुरु सांगता होय विचारू पूर्वी कौंडिन्य ऋषेश्वरू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणतात द्विजवरू करिता झाला नमस्कारू कैसे व्रत आचरू पूर्वी कवणे केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरोपिता बहुत येतयाचा आदी अंत मज कथा निरोपी जे त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामी या ऐसे विनविता द्विजवरू संतोषी झाले श्री गुरु सांगता ती विस्तारू सिद्ध म्हणे नामधारक ऐती श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक समाधे त्वष्टा पुत्र आख्यान सायन देव वरलाभो नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।